सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी हरियाणा 32, बिहार 42, राजस्थान 49. अरे देवा माझ्या, कठीण अरे बाबा. आबा हे अंदाजे आकडे आहेत, प्रत्यक्षात उलट सुद्धा असतं. उलट सुद्धा असतं म्हणजे काय? म्हणजे काय कळलं तुम्हाला? नाही. सरासरी चाचणी असते ना, त्याच्यानुसार ही आकडेवारी आहे. अरे पण मूर्ख हे आता इथे उलट कसं, खोटं कसं देतील मला सांग. खोटं नाही म्हणत हो, तुम्हाला नाही कळलं मला का? कळलं नाही काय. एक्झिट पोल असतो ना, एक्झिट पोल, तो माहिती आहे ना, त्याच्यानुसार केलेला हा अंदाज आहे. बघा, एक्झिट पोलचा काय संबंध टेम्परेचरशी? हा टेम्परेचर हा म्हणजे हे वाट ना, हे बघ, हे बघ सरासरी तापमान. यंदा उन्हाळ्याचा उच्चांक आहे, हसण्यासारखं नाही. शिऱ्या घामानी लोक नुसते हैराण झालेले आहेत. हे बघ राजस्थानमध्ये 50चा टेकलेले, हसतो काय गाडवा. मला काय वाटलं तुम्ही इलेक्शनचा संभावित निकाल वाचताय म्हणून, मला माहित नव्हतं टेम्परेचर. कर्मा तो निकाल वाचून काय होणार आहे? मग त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही फरक पडणार आहे का मला सांग. बरोबर आहे. याच्या उलट हे बघ, याच्यामध्ये हे जर आकडे काही फिरले ना तर आपण मेलो, म्हणजे जगणं अशक्य होईल. तुला सांगतो शिर्या. यस यस आबा, बरोबर आहे तुमचं. अहो आत्ताच किती गरम होतं पाहिलं ना. मग कधी बरं आबा, तुमच्या जिमखान्यात एसी आहे, करायची गरज नाही आम्हाला. जिमखान्यात एसी आम्हाला माहिती आहे, म्हणून तो हल्ली दांडी मारायला तयार नसतो. दुपारी तुम्ही एसी चला चला, तुम्ही पण चला, दोघं म्हणून झोपा काढून. श्यामल, जीव गेला सगळा. अगं गरम किती होते त्याच्यामध्ये, हा टाय लावून कंटाळा. नका घालू काय, त्याला चालत नाही ना. बॉस आमचा बरं असं सैल ठेवून गेलो तेही चालत नाही. त्याला काय जातंय, एसी गाडीत नाही येतो, केबिन मध्ये बसून राहतो थंडगार. आमचा जीव जातो नुसता इथे. अगं माझा एक कलिग आहे ना, त्याच्या असं मानेवर घामळं उठलंय सगळं गोल. हसू नकोस तू. तुमचं काय बरं आहे, घरी आरामात. आरामात म्हणजे थंड बसून असता ना घरी. हे वाक्य मी म्हटलं पाहिजे, तुम्ही असता आरामामध्ये. काय अहो ऑफिस मध्ये एसी मध्ये बसता ना तुम्ही, हा दुपारचा उकाडा आमच्या वाट्याला येतो, माझ्या आणि आबांच्या. नाही ते ठीक आहे. एवढी हो ना बेबी, दिस इज बॉम्बे नॉट USA. अगं ही तर सुरुवात आहे आत्ता, पुढे बघ. माय गॉड, अजून किती टेम्परेचर वाढणार आहे मामा, प्लीज, दिस इज इम्पॉसिबल. नाही टेम्परेचर काय फार वाढणार नाही, पण ह्युमिडिटी जास्ती असते ना, म्हणून होतो त्रास. आता ही झाली मालाची लिस्ट, समजलं? मालाचं राहू दे बाजूला, पहिलं प्रॉफिटचं काय ते बोल. प्रॉफिट मार्जिन बद्दल मला सांगू नकोस, मी कॅल्क्युलेशन केलंय. 10 धंदे केलेत आता. अरे काय उन्हाचे मारताय, जाऊन झोपा ना घरी, जा ना. हे मनोज तू बस रे, वितळशील तेवढाच. माझा नाईलाज आहे रे, नाही तर मी घरी जाऊन थंडगार झोपलो असतो, माहितीये. नाही तू बोल रे, आम्हाला बोल, आम्हाला कामधंदे नाहीत ना, असेच टोमणे मारणार तू. बोल बोल. बेकार तरुणाची व्यथा, इमोशनल ड्रामा. जा घरी जा, चल. बरं शिर्या, ऐक आता, आम्ही आत्ताच एक मस्तपैकी प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. अच्छा, म्हणजे प्लॅनिंग करण्यासाठी जमलात तुम्ही? वाय सी, दिस इज अ बिझनेस मीटिंग. गोट्या या वयात, क्या बात आहे यार. ए चोच, तुला ऐकायचं नसेल ना तर निघ इकडून, जास्त डोकं खायचं नाही. मनोज भाई को गुस्सा आहे, सॉरी मनोज भाई. बोला बोला. म्हणजे बिझनेस करताय तुम्ही? बिझनेसच करताय ना? हो. ए बाबा, बिझनेसच करतोय. आता बघ, ह्या उन्हाळ्यामध्ये काय बिझनेस करू शकतो, तर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण एक कोल्ड्रिंकची गाडी टाकू, म्हणजे थंड पेय.
तसं कोकम सरबत, पन्ह, ताक वगैरे वगैरे. थंडेगार गारेगार. 1 रुपया 1 रुपया 1 रुपया. माणूस पण फिक्स केलाय. मस्त यार, मस्त कडक आयडिया एकदम. इमानदारीत करा. बस क्या शिर्या. अरे तो आपला ब्रिजवासी आहे ना, दहीवाला, त्याच्याशी बोलणी केली मी. दही डिस्काउंट मध्ये देतोय तो आपल्याला. अरे बाईला, दही घरी बनवायचं. अरे दही विकत घेतल्यानंतर प्रॉफिट मार्जिन काय होणार तुम्हाला? बघ मनोज, तुला बोलू ना शिर्याला विचार. अरे शेवटी अकाउंटचा माणूस आहे रे तो. ए आईला द्यायचं सांगू मी? हो हो, सांग सांग. मोठा उत्साही आहे रे. बरं कधीपासून करताय? उद्यापासून. शुभस्य शीघ्रम. उद्याच मुहूर्ताचा नारळ वाढव. काय रे? मस्त यार. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट यार. ऑल द बेस्ट. मनोज चल. काय उकडतंय परमेश्वरा. वाचव रे बाबा या उन्हाळ्यापासून. अगं तुमच्याकडे जरा तरी बरं, आमच्याकडे तर राहायलाच नको अगदी. अहो काय सांगते नाही काकू. अहो एका बिल्डिंग मध्ये राहतो आपण, हवा वेगळी कशी असेल. हो तरी सुद्धा फरक आहे. अगं तुमच्या खिडक्या या बाजूला आहेत, आमच्या बरोबर विरुद्ध दिशेला. दिवसभर एवढं ऊन येतं ना घरात, भयंकर उकाडा असतो ग बाई घरात. शिवाय दुसरी गोष्ट, झाडं तुमची या बाजूला आहेत, त्यामुळे थंड वाटतं ना घरात अगदी. हो पण या हवेला तुम्ही थंड म्हणताय काकू. हो आमच्याकडे येऊन बघ जरा, म्हणजे कळेल तुला. अहो काय झालं माहितीये का, सकाळपासून एवढी डोळ्यांची आग होते ना, नुसतं बाहेर बघवतच नाहीये मला. हो उन्हाळ्यामुळे. काकडी आहे का घरात? हो आहे ना. तुम्हाला हवी आहे का? अगं मला नको ग, त्याच्या अशा चकत्या कर आणि डोळ्यावर ठेव, थंड वाटेल बघ अगदी. सगळं माझं करून झालंय, काहीच उपयोग नाहीये. या उन्हाळ्यानं मला सहनच होत नाहीये आणि काही कामच करवत नाही. हो बघा ना, सगळं चिकटून गेलंय कंगाला. आणखीन एक चांगला उपाय सांगू का तुला? कोरफड लावलीस ना बाहेर? हो मग ती घ्यायची, ती उन्हाळ्याला एकदम चांगली बघ. घ्यायची आणि अशी डोक्यावर ठेवायची, कापून बर का, नाही तर तशीच ठेवशील. कुठून आणता तुम्ही ही सगळी माहिती? अगं कॅलेंडरच्या मागे लिहिलेलं असतं सगळं. बघा इतकी माझी धावपळ चालते, जानेवारी पासून त्या कॅलेंडरला मागे बघण्याचं काही मला चूक लाभलेलं नाहीये. साहजिक आहे ग, चालायचंच. मी सांगू का, असा उन्हाळ्याचा त्रास मला ना लहानपणी कधीच झाला नाही, कधीच नाही. म्हणजे आमच्या लहानपणीवर का वाळ्याचे पडदे दारं खिडक्यांना लावायचे, त्यांना पाणी मारायचं काम आमच्या लहान मुलांचं असायचं. आणि थोडी जरी झुळूक आली ना वाऱ्याची, इतकं गार वाटायचं ना. अहो अगदी एसीच. तुला एक मजा सांगू का, आम्ही सुद्धा मॉडर्न वाळ्याचे पडदे बसवून घेतोय. अगं बाई, मॉडर्न वाळ्याचे पडदे काय ते? म्हणजे स्प्लिट एसी बसवून घेतोय आम्ही. अगं बाई, एसी? हो हो अगं हळू जरा, पहिल्यांदा तुलाच सांगते, अजून कुणाला पुढेही बोललेलं नाही मी. अभिनंदन. आता यायला पाहिजे थंड हवा खायला. हो हो या ना, जरूर या, नक्की. बरं मी कशासाठी आले होते, हा भीमा आली ना तर तिला म्हणावं मी पुन्हा बोलवलंय. का ते? अगं घरात ते स्प्लिट एसी बसवून घेतले ना, एवढा कचरा झालाय ना घरात, तिला म्हणावं करून घे परत. बरं नक्की निरोप सांगा. चल मी येऊ. चल. यांनाही सांगून बघते स्प्लिट एसीचं. ऐकणार नाहीत पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तू लाव रे टोप्या आम्हाला. टोप्या? म्हणजे तुला काय म्हणायचंय काय, मी खोटं बोलतोय? हा नाही नाही, तू खोटं बोलत नसशील, पण त्याचा आम्हाला काय फायदा? म्हणजे? अरे त्याला असं म्हणायचंय, तू आता काय म्हणालास की तुझी कोकणामध्ये 200 आंब्याची कलमं आहे. आंब्याची? हापूस आंब्याची? हा हापूस आंब्याची, तेच ते. पण काय आहे की जर आम्हाला 1 डझनभर आंबे हवे असले तर आम्हाला ते बाजारातच विकत आणायला लागतात ना. आम्हाला काय फायदा त्याचा? अरे तू आणलेस ना तरी आम्ही विकतच घेऊ आंबे, फुकट नको आहेत आम्हाला. हो पण आण एकदा बाबा. का रे गप्प का झालास? खरंच आणू का रे? अरे म्हणजे तुला काय वाटतं आम्ही थट्टा करतोय? अरे खरंच आण. नाही थट्टा नाही रे, पण मला म्हणजे तिकडे ते व्यवस्थित भरले पाहिजे, तो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च इकडे उतरवले पाहिजेत. नाही मी एवढी सगळी मेहनत करून इथे आणले आणि कोणी घेतलेच नाही तर मग माझ्या बोकांडी बसलं सगळं. वा वा वा, म्हणजे माझी सगळी मेहनत फुकट. हेच ते मी सांगतो ना दरवेळी, ते हेच काय निगेटिव्ह थिंकिंग. धंदा सुरू करायच्या आधीच बुडायच्या गोष्टी. हे बघ, तुला फक्त ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे ना, मग आपल्याकडे दुसरी आयडिया आहे की? का?
तुझ्या ओळखीचा कोणी ट्रान्सपोर्टवाला आहे? अरे नाही रे बाबा. मग मी काय म्हणतो शेखर, आपणच जाऊया ना याच्या गावाला आंबे घ्यायला. म्हणजे पिकनिकही झाली आणि आंबेही घेऊन होतील. काय? हो हो हो. एक मिनिट. हा बोल श्यामल. हा काय चाललंय? हा नाही काय नाही, बसलोय चहा पितोय. हा म्हणजे जेवण झालं का? हो झालं, जेवण झालं आता. बरी झाली होती ना भाजी? अगं भाजी फर्स्ट क्लास. तुम्ही जेवलात की नाही अजून? नाही अजून निकिता यायची आहे ना. अच्छा अच्छा. नंतर नेने काकू आल्या, ते बराच वेळ बोलत बसल्या होत्या. इतकं बोलत होत्या. बरं त्यांनी म्हणे स्प्लिट एसी बसवलाय घरामध्ये, आत्ताच दुपारी चाललंय काम. म्हणजे अच्छा, अरे वा. तर मी काय म्हणत होते बरं का, श्यामल मी काय म्हणतो, मी नंतर करतो तुला. हा चल बाय, ठेवतो. एक्सक्यूज मी. हा 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 कोण हवंय? आपणच. मी? नाही, मी तुमच्यासाठीच आलोय. बोला बोला लवकर, काय उकडते? हो त्यासाठीच आलोय मी. म्हणजे काय? बाहेर उकडते पण आतमध्ये आला? नाही हो, म्हणजे आमच्या कंपनीने एक एसी स्कीम बनवलेली आहे, अगदी स्वस्त, हप्त्याने आणि अतिशय. एसीची स्कीम? एसीची. सेल्समन आहे ते. बरं या या आतमध्ये या. या सेल्समन या. बरं इथे बसू का? मी पाणी आणते. बोला काय? तर काय आजोबा, आमच्या कंपनीने एक स्कीम बनवली, म्हणजे एकदम चिपेस्ट, स्वस्त दरात आम्ही एसी पुरवतो. म्हणजे काय की एसी ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी न राहता मध्यमवर्गीयांनाही त्याची हवा मिळावी अशी एक स्कीम बनवली आहे. अतिशय स्वस्त आहे. हे बघा. हे सगळं हे उत्तम आहे, पण मी काय म्हणतो, आम्हाला जरा विचार करू द्या. नाही नाही, विचार कसला करता, घेऊन टाका. हे बघा स्कीम आहे का? हे बघा, याला ना स्प्लिट एसी म्हणतात. हो मी ते म्हणत नव्हते का आबा, अहो ते नेने काकूनी बसवलं ना आताच. हा घरी सुद्धा स्प्लिट एसीच आहे. हो हे बघ ना इथे, हा रंग छान आहे ना. नाही याला मॅच नाही होणार. का यार, या भिंतीला काहीच मॅच होणार नाही. अगं पण मी म्हणत होते दिवाळीमध्ये. नाही दिवाळीत कशाला, हेच खरे उकाड्याचे दिवस आहेत ना. मी रंगाबद्दल म्हणत होते, एसी आत्ताच घेतला पाहिजे. मला वाटतं हे स्कीमचं आहे का लिहिलेलं? शेखरला विचाराली. शेखरला विचार, मग काय ते ठरवू. हा बरोबर. बरं काय आम्ही काय म्हणतो, आमचे ते अर्थमंत्री शेखर म्हणजे अर्थमंत्री आमचे, त्यांच्याशी विचार विनिमय आम्ही करतो, मग काय तो निर्णय. विचार कसला करताय काका, घेऊन टाका, स्वस्त आहे. तुम्ही एक काय ते ठरवा. मी काका आहे की आजोबा आहे, तुम्ही ठरवा काय. हा आणि मग तुम्हाला मी करतो. फोन नंबर इकडे माझ्याकडे द्या. हे घ्या, कळवतो. हे माझं कार्ड आहे. उद्या येऊ का मी? नको, मी तुम्हाला फोन करतो उद्या. करीनच असं नाही, कधी करीन, पण तुम्ही आता या. नाही पण तुम्ही इकडे आलात उकड्याचा आलात, गार हवा नसली एसीची तरी गार पाणी तुम्हाला आम्ही दिलं. आता चला. पण फोन नक्की करा मामा. चला लवकर चला आता. छान आहे ना स्कीम. मला तर वाटतं आपण घेऊ शकतो, माहितीये का, रंग कुठलाही असला तरी. पण शेखरचं काय? काय मंडळी, काय झाली का सगळी तयारी? हा बरं ऐके, माझ्या डोक्यात मस्त आयडिया आली. टेबल लागणार तुम्हाला, आणि छोटं घेऊन बसू नका, मोठं टेबल टाका. आपल्या गच्चीवर टेबल आहे बघ, ते दुर्व्यांचं निळ्या रंगाचं, ते घ्या. नको. अरे का नको? दुर्वे नाही भडकणार, मी बोलतो त्यांच्याशी. तरी नको. अरे का नको का? पण आता त्याची काही गरज नाही. गरज नाही म्हणजे? धंदा कॅन्सल. अरे का? काय रे मनोज, हा प्रॉफिट लपडी केली साधीच? तसं काही नाही रे बाबा. मग अरे मग का कर ना, चांगला धंदा आहे. अरे मी जिमखान्यात सकाळी गेलो ना, पाहिलं कुणाची गाडी नाही, सरबत ताकाची. अरे आपल्या एरियात एकच गाडी. चांगली आयडिया, करा ना. आयडिया जुनी झाली आता. जुनी झाली म्हणजे? राम शरणनी चोरली आयडिया ती. काय बोलतोय हा? म्हणजे काय बोलायचं तुला? म्हणजे काय बोलायचं? अरे बाबा, आज सकाळी 11 वाजता लिंबू सरबत आणि ताक केंद्र उघडलं त्यांनी. हा अरे आज पहिला दिवस म्हणून डिस्काउंट मध्ये 1-1 रुपयामध्ये वाटतोय सरबत सगळ्यांना. काय
काय सांगतोस काय? आणि बसलोय आम्ही इकडे टाळ कुठत. अरे पण त्याला कसं कळलं? आपल्याकडे आहेत ना एक महाभाग आहेत आपल्याकडे. ते काय त्याला पाठवलं चोचला त्या ब्रिजवासीवाल्याकडे, तिकडे जाऊन उकला सगळं. तो राम शिरंडेचा नातेवाईक ना भैया. शपथ. का ग अर्धीच अर्धी बस. आबा आबा पोळी वाढू का तुम्हाला? नको आहे आबा हो हलकट द्या. काय उन्हाळ्यामुळे काही सुचतच नाहीये मला. जेवणे जरा कमीच जात ना आबा? यंदा जास्तच उन्हाळा होणार आहे म्हणे. बापरे, खरंच की काय? मग तू सांगितलंस ना. अरे खरं काय आणि खोटं काय? तुम्ही ही सगळी चर्चा करून उन्हाळा टाळणार आहे का? तो येणारच आहे. यंदा जरा वाढणार आहे नेहमीपेक्षा उन्हाळा. अहो आबा वाढणार नाही तर काय, याच्या पुढे तो वाढतच राहणार आता. अहो प्रदूषण किती वाढवून ठेवलंय. झाडं कुठे आहेत? झाडं गारवा येणार कसा? आणि जंगलं नाहीशी होत पाहिजे काय सांगायला. हो मी तेच म्हणत होतो. नाही आबा बरोबर आहे तुमचं. अहो सगळी सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी राहत आहेत नुसती. आणि गाड्या गाड्या केवढ्या झाल्या आहेत. एवढ्या गाड्या ह्याच्यापूर्वी होत्या कधी मुंबईत? काय नुसत्या धूर सोडत सगळीकडे फिरत असतात. हीट वाढणार नाही का अशा ना? हो म्हणूनच मी म्हणते यावर काहीतरी बरं का आबा काहीतरी इलाज केला पाहिजे की नाही सगळ्यांनीच. असंही आहे हा उकाडा फार. इलाज आहे, उपाय आहे, उत्तम उपाय आहे. हो ना. झाडं लावायची, वृक्षारोपण. म्हणजे प्रदूषण टाळण्यासाठी वैयक्तिक पातळीवर सगळीकडे वृक्षारोपण करायचं. काय बरोबर आहे. ए निकिता, तिकडे तुमच्या इथे परदेशात काय करतात का सगळेजण? तिकडे वैयक्तिक पातळीवर एसी बसवून घेणे, हो की नाही निकिता? हो म्हणजे इथल्यापेक्षा तिथे लोक पोल्युशनच्या बाबतीत जास्त अलर्ट आहेत. काय कल्पना आहे, आपण जगाच्या मागे आहोत, बाकी सगळे पोचले कुठपर्यंत. बरोबर आहे. आता त्या लोकांना 5 वर्षापूर्वीच कळलंय, आपल्याला कधी कळणार आहे कोण जाणे. एसी नाहीच. नाही असंच चालणार असं म्हटलं मी. पोळी वाढू का तुम्हाला? नाही नको. घ्या. काय श्यामलाबाई, कसला विचार करता एवढा? नाही काहीतरी चाललंय डोक्यात, बरोबर ना? हो. मग काय चाललंय काय? अहो काय नाही, उन्हाळ्याचा विचार करत होते मी. हो 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 उन्हाळ्याचा का? अरे वा वा वा. मग काय ठरलंय काय? अहो कसलं? नाही उन्हाळ्याचा विचार करतायस म्हणतस ना, मग ठरलं काय? तुम्ही थट्टा करताय माझी? थट्टा तुझी या वेळेला? अरे नाही रे बाबा. सांग ना काय ठरलंय? हा असं काय? अगं उन्हाळ्याचा विचार म्हणजे नक्की काय चाललं होतं डोक्यात? म्हणजे उन्हाळ्याला कसं तोंड द्यायचं, किंवा या उन्हाळ्यामध्ये चेंज म्हणून कुठे बाहेर जायचं, किंवा उन्हाळ्यात काही लोणची पापड वगैरे. अहो काय आहे, माझ्यापेक्षा तिप्पट विचार केलात तुम्ही. म्हणजे याच्यापैकी काहीच चाललं नव्हतं तुझ्या मनात? नाही. अगं मग कसला एवढा विचार करत होतीस उन्हाळ्याचा? अहो मी एवढंच विचार करत होते, यंदा उन्हाळा जास्त आहे. म्हणजे शिर्या असं म्हणत होता बरं का, त्यांनी कुठेतरी वाचलंय की यंदा उन्हाळा अगदी उच्चांक गाठणार आहे. हो 40 टेम्परेचर असणार आहे म्हणे. 40? हो. मग तसं खरंच झालं तर? अगं श्यामल काय करणार का आपण? अगं भारतात राहतो आपण, काय उपाय आहे का? अहो उपाय आहे म्हणजे ते आपलं नेने काकूंसारखं जरा. काय ते? हो दुपारी नाही का सांगितलं मी, नेने काकूने ते काय स्प्लिट एसी बसवून घेतला ना. ओ अच्छा 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 अच्छा. श्यामल काही हरकत नाही आपल्याला सुद्धा लावायला. हा ना. पण काय श्यामल,
अगं नेण्यांनी जो बसवला ना तो फक्त त्यांच्या रूम पुरता बसवून घेतलाय. अगं आपलं घर बघ कसं मोकळं ढाकळं एकदम. म्हणजे तू अर्धा वेळ किचन मध्ये असतेस, आबा त्यांच्या रूम मध्ये, शिर्या तिकडे, निकिता भलतीकडेच, शलाका तो ऑस्ट्रेलियात. काय आणि श्यामल एसी लावायचा ना म्हणजे दारं खिडक्या सतत गच्च बंद ठेवायला लागतात. मग चालणार आहे आपल्याला? अगं खिडक्या सोड, आपण मेन डोर सुद्धा उघडा टाकून जातो कधी कधी. अहो पण दारं बंद ठेवायची म्हणजे आपणच आपल्या मध्ये अशा भिंती घालून घ्यायच्या. म्हणजे बघ आपल्या अण्णा काकाकडे नाही का सगळ्या रूम्सना एसी आहे, त्यामुळे काय होतं सगळी दारं बंद. म्हणजे आपल्याच घरात फिरताना एकेकाची दारं अशी टोटवट फिरायला लागतं. आपल्याला चालेल ते? नाही बाई, मला नाही आवडत ते तसं. आणि काय श्यामल, अगं हा उन्हाळा एक 3-3.5 महिने फक्त. आणि बघ नागपूर किंवा राजस्थान मधली माणसं जर 50 डिग्री टेम्परेचरला तोंड देऊ शकतात, तर आपण 36 आणि 38 डिग्रीला नाही तोंड देऊ शकत काय? आणि काय माहितीये का, कडक उन्हाच्या झळा सोसल्याखेरीज पहिल्या पावसाचा आनंद नाही घेता येत. आयुष्याचं पण असंच आहे. उकाडा असह्य झाल्यानंतर हलकीशी येणारी एक वाऱ्याची झुळूक सुद्धा खूप आनंद देऊन जाते. आबा नेहमी म्हणतात कृत्रिमपणे सुखाचा फक्त आभास निर्माण करता येतो, सुख नाही. आणि एकदा या कृत्रिम सुखाची सवय झाली ना की मग खऱ्या सुखाचा आनंदच नाही घेता येत. काय अगं हे सगळं निर्माण करून त्या खऱ्या आनंदाला मुकायचं का आपण? तुम्हाला माहितीये काय ग, आपल्या खिडकीतल्या मोगऱ्याला 12 कळे आले आहेत. काय सांगतेस काय? उद्या एक टपोर फुल पण येणार आहे. अरे वा वा वा. हे श्यामल मी काय म्हणतो, जरा एक पन्ह करून ठेव ना फ्रीज मध्ये. म्हणजे आणल्यात काय रे, आणल्यात. आणलंस ना? पण जराशे थोडेसे ते- सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.